संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे की संपूर्ण लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी कधी येणार, कारण जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे आणि त्याचबरोबर जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या अगोदर खरंच येणार आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता आज उद्या जो आहे तो हप्ता तुम्हाला येणार नाही आहे। यामागचं कारण म्हणजे बघू शकता तर सुट्टी असल्यामुळे, कारण आज आणि उद्या शनिवार आणि रविवार सुट्टी आहे, त्यामुळे डीबीटी ॲक्टिव्ह होणार नाही आहे, त्यामुळे तुमच्या बँक खात्यावर कोणताही हप्ता रविवारपर्यंत येणार नाही आहे। त्याचबरोबर बघू शकता तर सोमवारी हप्ता येऊ शकतो। जर डीबीटी ॲक्टिव्ह झाली तर सोमवारपासून हप्ता कोणत्याही वेळी तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाऊ शकतात। ज्या अगोदर ज्या बँक खात्यावर तुमचा हप्ता जमा झालेला आहे तर तो हप्ता तुम्हाला जमा होणार आहे आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे का, यामागचं रिझन संपूर्ण लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा। कारण 3000 रुपये तुम्हाला येणार नाही आहे, यामागचं कारण हेच होतं की ऑगस्ट महिन्याचा GR प्रसिद्ध झालेला नाही आहे आणि जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा केला जाणार नाही। त्यामुळे आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार हप्ता येणार नाही आहे। सोमवारी डीबीटी ॲक्टिव्ह झाली तरच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार, किंवा शेवटचा आठवडा असल्यामुळे जर ऑगस्ट महिन्याचा GR जर प्रसिद्ध केला समजा सोमवार मंगळवार बुधवारमध्ये तर मग तुम्हाला 2 हप्ते येऊ शकतात। परंतु जर सोमवारपासून हप्ता वितरण सुरू झाला तर तुम्हाला हप्ता येणार नाही। आता यामागचं कारण बघू शकता तुम्ही, कारण जुलैचा हप्ता येणारच आहे तुम्हाला, कारण यामागचा GR जो आहे प्रसिद्ध झालेला आहे, बरोबर आहे। आणि राहिला प्रश्न ऑगस्टचा, तर ऑगस्टचा हप्ता कधी येणार याबद्दलची तारीख निश्चितच नाही आहे, कारण की GRच आलेला नाही आहे। त्यामुळे आपण अंदाजसुद्धा लावू शकत नाही की हप्ता तुमचा जुलै महिन्यासोबत येणार की जुलै महिन्याचाच हप्ता येणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट येणार, याबद्दलची आपण एक्झॅक्ट अपडेट देत नाही। कारण की आपण माहिती घेतलेली आहे, त्यामध्ये एवढंच सांगण्यात आलेलं आहे की शासनाकडून अजून कोणतीही जे अपडेट आहे ही देण्यात आलेली नाही आहे की हप्ता हा कधीपर्यंत जमा होणार। परंतु आपण साधारण विचार केला, GR येऊन तर किती दिवस झाले तुम्हाला सुद्धा माहीत आहे। GR आल्यानंतर शेवटच्या आठवड्यात तरी हा हप्ता तुम्हाला जमा व्हायला पाहिजे, कमीत कमी जुलै महिन्याचा हप्ता तरी तुम्हाला यायला पाहिजे, कारण की तो GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। ऑगस्ट महिन्याचा लेट झाला तरी ठीक आहे, परंतु ऑगस्टचा तर थोडा, जुलै महिन्याचा तरी हप्ता तुम्हाला यायला पाहिजे संपूर्ण लाडक्या बहिणी। तर यासाठी संपूर्ण ज्या लाडक्या बहिणी आहे वाट बघत आहे, त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, याबद्दलची लवकरच माहिती येणार। आणि हप्ता आज उद्यामध्ये वाट बघू नका, डायरेक्टली सोमवारपासून जर डीबीटी ॲक्टिव्ह झाली तर सोमवारपासून तुमच्या बँक खात्यावर तुमचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। माहिती उपलब्ध होऊन जाणार, माहिती आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे, येणारा हप्ता हा जुलै महिन्याचा असेल की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा सोबत हप्ता येणार आहे। आणि जर ऑगस्टचा हप्ता सोबत आला तर ऑगस्टचा GR सुद्धा सोमवार मंगळवार बुधवारमध्ये उपलब्ध होणार। आणि समजा ऑगस्टचा जर हप्त्याचा GR प्रसिद्ध झाला तर मग 100% तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। यामध्ये तुमचे जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 असे 3000 रुपये 2 हप्ते तुम्हाला मिळू शकते। फक्त एकच आहे की ऑगस्टचा GR प्रसिद्ध व्हायला पाहिजे, आणि जर ऑगस्टचा GR प्रसिद्ध होत नसेल तर कमीत कमी जुलै महिन्याचा जो हप्ता मंजूर झालेला आहे तो हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर शासनाने द्यायला पाहिजे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ही एक अपडेट होती। भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत आहे, कारण की संपूर्ण लाडक्या बहिणी GR आल्यानंतर 3 दिवसात हप्ता जमा होत असतो हे लाडक्या बहिणींना माहिती आहे, परंतु हप्ता जमा झालेला नसल्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणी चिंतेत आहे। तर लाडक्या बहिणींनो चिंता करू नका, याबद्दलची लवकरच अपडेट येईल आणि तुमचे जे पैसे मंजूर झालेले आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार। तर लाडकी बहीण योजनेमध्ये जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।